छत्रपती शिवराय हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे आपल्या राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो। आपल्या पक्षाचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे आज चिपळूण तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं हे जे मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे त्या मेळाव्याला मार्गदर्शन करण्याकरता म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेले रत्नागिरी जिल्ह्याचे समन्वय संघटक श्रीयुत सहदेवी बेटकर, त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्याचे संघटक श्रीयुत संतोष थेराडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विक्रांत जाधव, दक्षिण रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष आमचे मित्र श्रीयुत दत्ताजी कदम, उत्तर रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष बाबा केळेकर, महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका अरुणाताई आंबे, उपजिल्हा प्रमुख श्री विजय जाधव, त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि माजी ज्येष्ठ सहकारी श्री शंकरराव कांबळे, दुसरे जिल्ह्याचे पदाधिकारी श्री मंगेश शिंदे, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची आणि विचारांवर यांची घट्ट अशी नाळ जोडलेली आहे, परंतु यांनी मित्र म्हणून कायमच मला सहकार्य करण्याचा निर्णय घेतलेला आहे। ते आरपीआयचे माजी अध्यक्ष सन्माननीय सुभाषराव मोहिते, त्याचबरोबर चिपळूण तालुका प्रमुख श्री पंकज चव्हाण, संघटक श्री अशोकराव मरावडे, राजू देवळेकर, गुहागरचे माजी उपसभापती श्रीयुत सुनील पवार, त्याचबरोबर खेडचे तालुका अध्यक्ष श्री दत्ता भिलारे, शहर संघटिका वैशाली शिंदे, त्याचबरोबर श्रद्धाताई घाडगे ज्यांची नुकतीच निवड झाली, त्या गुहागर तालुका चिपळूण संघटिका सौभाग्यजी साळवी, दुसऱ्या चव्हाण माजी ज्येष्ठ सहकारी, चिपळूण तालुका पंचायत समितीचे माजी सभापती बळीरामराव शिंदे, अर्बन बँकेचे चेअरमन मोहनजी बिरकर, उपजिल्हा प्रमुख प्रतापराव शिंदे, तालुका संघटक श्रीयुत सुधीरभाऊ शिंदे, विधानसभा क्षेत्र प्रमुख बाळा कदम आणि चिपळूण तालुका नवनिर्वाचित तालुका प्रमुख श्री बळीराम गुजर, सन्मान्य तटकरे साहेब, तटकरे शेख साहेब तिकडे इथं उपस्थित असलेले पक्षाचे सर्व पदाधिकारी, पत्रकार मित्र आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या बांधवांनो, भगिनींनो आणि सहकारी मित्रांनो, 4-5 दिवसापूर्वी श्रीयुत राजूशेठ भागवत, प्रतापराव शिंदे अशा काही मंडळींचा मला फोन आला आणि त्यांनी असं सांगितलं की आम्ही सगळे एकत्र बसलो आहोत आणि आता ही जी काय पडझड सुरू आहे, कोण इकडे जातोय, कोण तिकडे जातोय, कोण कुठे जातोय, या पार्श्वभूमीवर संपूर्ण चिपळूण तालुका शिवसेनेचा मेळावा घेण्याचा आमचा विचार आहे। मी म्हटलं चांगली गोष्ट आहे, मेळावा तुम्ही घ्या। ते म्हणाले मेळावा घ्या म्हणजे नुसता मेळावा घ्यायचा नाहीये, त्या मेळाव्याला तुम्ही आलं पाहिजे अशा पद्धतीचा आमचा आग्रह आहे आणि तुम्ही यावं आणि ते येण्यानं संघटनेमध्ये ऊर्जा तयार होईल अशा पद्धतीनं त्यांनी त्यांचे भाव आणि भावना व्यक्त केल्या। तसं पाहिलं तर राजूशेठ भागवत हे नेहमीच माझ्याबरोबर चर्चा करत असतात, थोडासा हट्ट धरतात, तुम्ही ते काय सांगू नका हो मला, तुम्ही आता लक्ष दिलं पाहिजे। मी शक्यतो त्या विषयावर बोलण्याचं टाळत असतो, पण या वेळेला मी त्यांना सांगितलं
की जरुरी तुम्ही मेळावा लावा. मी सुरुवातीला प्रतापराव शिंदे असतील, बाळासाहेब असतील, सुधीरभाऊ शिंदे असतील, नवनिर्वाचित तालुका प्रमुख बळीराम गुजर असतील, राजेश भागवत असतील, नाहीतर त्यांना सहकार्य करणारे सगळे बाकीचे सहकारी असतील की त्यांनी आज हा चिपळूण तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचा मेळावा लावून संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याला नव्हे तर महाराष्ट्राला संदेश पाठवला आहे की टायगर अभी जिंदा आहे. टायगर अभी जिंदा आहे. मी अजूनही विनंती करतो की खिडक्यांच्या बाहेर प्रत्येक जण एकमेकांच्या पाठी बघून मानावर करता जिथे समोर बसलात, माझ्या इथे बसलात तर बरं होईल, मला काही त्रास होणार नाही. पण तुम्हाला जिथे मानण्यासारखा त्रास होतोय आणि मग इथे येऊन असे बसलात तरी चालेल. आणि म्हणून आजच्या ह्या मेळाव्यातून तुम्ही केवळ चिपळूण तालुका नाही, रत्नागिरी जिल्ह्याला नाही तर उद्या महाराष्ट्रामध्ये एक संदेश तुम्ही पाठवलेला आहे की एक काळ हा कोकण म्हणजे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांच्या शिवसेनेचा धगधगता निकाला होता. गेली 30-35 वर्ष अनेकांनी या कोकणामधून शिवसेनेला शह देण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेचं उच्चाटन तर नाहीच नाही, पण किमान स्वतःचं अस्तित्व तरी राहावं याकरता अनेक पक्षांनी प्रयत्न केला. पण शिवसेना प्रमुखांच्या विचारानं तयार झालेल्या शिवसैनिकांची अशी अभेद्य अशा प्रकारची एक भिंत होती. एक जिंची अशा पद्धतीचा शिवसैनिक एका ध्येयानं, एका विचारानं, एका विश्वासानं आणि नेत्याचा शब्द खाली पडता कामा नये याकरता म्हणून जडत होता. आणि त्या कोकणामध्ये अनेकांनी पाय पसरण्याचा, हात पसरण्याचा, आपल्या पक्षाचं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना त्यांच्या पक्षाचं अस्तित्व निर्माण करता आलं नाही. इतकी ही अभेद्य असलेली शिवसेना आज अतिशय कठीण काळातून, कठीण परिस्थितीतून मार्गक्रमण करते आहे. पण आजच्या मेळाव्यातून पुन्हा एकदा संदेश केला असेल विरोधी पक्षाला की आजही कोकणामध्ये शिवसेना प्रमुखांची शिवसेना आहे तशी भक्कम आहे तशी जिवंत आहे आणि आहे तशा पद्धतीची पेटती मशाल म्हणून शिवसेना आजही उभी आहे. आजही उभी ही शिवसेना प्रमुख या आपले उपनेते श्री बाळासाहेब माने आले त्यांची काळजी आणि म्हणून आजही ही शिवसेना त्याच ताकदीनं उभी आहे, त्याच ताकदीनं उभी आहे. पण मगाशी विक्रांत म्हणाला कदाचित तो विचार काही मला पटत नाही जो मी सातत्यानं मांडतो की कोण जातोय तो जाऊ द्या, गेला तर फरक काय पडतोय, गेला तर फरक काय पडतोय, गेला तर फरक काय पडतोय असं म्हणून साधत नाही. तोही पक्षाचा पदाधिकारी असतो, तोही पक्षाचा लोकप्रतिनिधी असतो. त्याची कायदा काहीतरी पात्रता, कायदा काहीतरी कुवत बघून आपण त्याला त्या पदावर नेलेला असतो. त्याची काहीतरी योग्यता बघून आपण त्याला कुठल्या ना कुठल्या तरी निवडणुकीमध्ये उभा केलेला असतो. आणि म्हणून तो गेल्यानंतर तो एकदम कचऱ्याच्या डब्यात टाकण्यासारखा एकदम कवडी मुलाचा झाला अशा प्रकारचा विचार करून चालणार नाही. गाई पुराणी जमिनीवर शेण टाकलं तर ते शेण उचलता सुद्धा काही औषधी माती घेऊनच उचलतं. माती घेऊनच ते उचललं जातं, माती घेऊनच त्याला उठत असतं. आणि म्हणून हाडा मासाची जिवंत माणसं ही माणसं 4 माणसं आपल्या बरोबर घेऊन जात असतात आणि 4 माणसं घेऊन बरोबर जात असतात. त्या प्रत्येकाकडे कानाडोळा करून चालणार नाही. कोणी केला तरी काही फरक पडत नाही. आणि आहोत तिथे आहोत अशा पद्धतीचा भाबडा विचार आणि अशा पद्धतीच्या फक्त भाषणाने हे प्रश्न सुटणार नाही.
तर मला असं वाटतं की आजच्या दिवशी आपण सर्वांनी हा विचार केला पाहिजे की कोणी गेला तरी फरक पडणार नाही असं म्हणून देहरी खात्यावर काय होणार आहे का? गेला ना काय फरक पडत नाही. तुम्ही कशाला धावपळ करू? आपोआपच सगळं तयारच आहे. काहीच आमचं नुकसान झालं नाही, सगळं जाग्यावरच आहे. मग कशाला मेहनत करायची असा त्याचा अर्थ होतो. आणि म्हणून आजच्या मेळाव्यातून आपण सर्वांनी हा निर्धार करण्याची गरज आहे, निश्चय करण्याची गरज आहे. कोणीही गेला तरी फरक पडत नाही असा विचार करण्यापेक्षा या क्षणापर्यंत, या क्षणापासून काय वाटेल ते कष्ट उपशील, जीवाची बाजी लावी, दिवस रात्र एक करेन, पैसा खर्च हरकत नाही, स्वतःच्या पायाने त्याच्या ठिकाणी खोडे घालणे हरकत नाही, डोळ्याच्या खाता घालणे हरकत नाही. मी कोणीही गेला तरी फरक पडू देणार नाही अशा प्रकारचा निर्धार निश्चय करण्याची गरज. कोणी गेला तरी फरक पडत नाही किंवा पडला नाही किंवा पडणार नाही असं म्हणून कळत नकळतपणे आपण आपल्या जबाबदारीपासून दूर जातोय. कळत नकळतपणे आपण आपली जबाबदारी ही वाढली. आपली जबाबदारी पडलेला खड्डा भरून काढण्याची आहे याची जाणीव आपण करून ठेवत नाही. तर गेला तरी काही फरक पडत नाही म्हणून आपण नामानिराळे राहतो का हा विचार करण्याची गरज आलेली आहे. आणि म्हणून तो गेला तरी सुद्धा मी माझ्या संघटनेला फरक पडू देणार नाही. 2 माणसं गेली तर 4 माणसं मी वेची, 4 माणसं मी आणखी जोडेल आणि ती जबाबदारी माझी आहे. केवळ आणि केवळ काही मंडळी पदावर आहेत आणि त्या पदाधिकाऱ्यांचीच ती जबाबदारी आहे असा विचार करून चालणार नाही. तर ती प्रत्येकानं माझी जबाबदारी आहे हे लक्षात घेण्याची गरज. कोरोनाच्या कालावधीमध्ये मुख्यमंत्री म्हणून आपल्या पक्षप्रमुखांनी एक घोषणा दिली होती, माझं कुटुंब माझी जबाबदारी, माझं कुटुंब माझी जबाबदारी. ह्या एका वाक्यानं संपूर्ण राज्यामध्ये ते वाक्य नाही झालं तर ते लोकांना जगण्याचा आणि जगवण्याचा एक मंत्र झाला होता. देशामध्ये अनेक राज्य आहेत. गंगेमध्ये असलेलं भारतीय जनता पार्टीचं राज्य होतं. त्या गंगेमध्ये कोरोनाच्या कालावधीमध्ये तरणारी प्रेत तुम्ही बघितली असाल. मध्य प्रदेशमध्ये रस्त्यावर पडलेली प्रेत तुम्ही बघितली असाल. गुजरातमध्ये कुठल्याही प्रकारच्या अंत्यविधी न करता एकावर एक प्रेत रचून त्यांना त्या ठिकाणी जाळून किंवा अंत्यविधी पार पडताना तुम्ही बघितलं असाल. पण आज कोणी ती टीका करू दे, मला अभिमानानं सांगितलं पाहिजे माझे पक्षप्रमुख ज्या वेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला केवळ कुठल्याही एका जाती धर्माचा नाही, तो हिंदू असू दे, तो मुसलमान असू दे, तो बौद्ध असू दे, ख्रिश्चन असू दे, जैन असू दे, त्या कोणाचंही प्रेत रस्त्यावर बेवारशासारखं पडलं नाही आणि रस्त्यावर बेवारशासारखं पडून त्याला पोल्या कुत्र्यानं स्पर्श केला नाही. तर मृत्यू तर झाला पण तो दुर्दैव होतं. पण त्या सगळ्यांच्या अंत्यविधी माझ्या पक्षप्रमुखांनी माझं कुटुंब आणि माझी जबाबदारी या घोषवाक्यासह त्यांच्या अंत्यविधी सन्मानामध्ये पार पाडली. आज मला वाटते पुन्हा एकदा हे दिवस आले, पुन्हा एकदा हे दिवस आले. मगाशी विक्रांत बोलला, माझा मुलगा बोलला म्हणून मी सांगत नाही, पण तो एक वाक्य अतिशय मानवी बोलला. त्यांनी सांगितलं त्यावेळेला सत्ता होती, त्यावेळेला या ठिकाणी मेळावा आम्ही लावला, पण तो मेळा यशस्वी झाला नाही कारण त्यावेळेला आमची सत्ता होती आणि सत्ता असल्यामुळे लोकांना असं वाटलं सत्तेमधून सगळं काम होईल, आमची गरज नाही. पण आज ही जमलेली पावसाळ्यामध्ये शेतीची कामं सुरू असताना हजारोंची संख्या त्यांनी उद्गार काढले की आज प्रत्येकाला जाणीव झाले की आज माझा पक्ष अडचणीत आहे. हे नाही म्हणून चालणार नाही. माझा पक्ष अडचणीत आहे. आज माझा पक्ष अडचण असताना माझ्या पक्षाला माझी गरज आहे म्हणून त्या ठिकाणी मला केलं पाहिजे हा विचार घेऊन तुम्ही या ठिकाणी आला. हे खऱ्या अर्थानं उद्याच्या यशाची ही नांदी आहे. उद्याच्या यशाची नांदी. इथं अरुंधतम बसले. मी आल्याबरोबर विचारलं सुभाषराव शिंदे कुठे आहेत? का नाही त्यांना बोलवलं? खडकोळी होते जुने सुभाषराव शिंदे त्यांना बोलवलं. का नाही संग्राम पवारांना बोलवलं?
तिथे कोयकेवाडीचे सुभाष शिंदे दिसले बसले, चंद्रकांत राणे बसले, बाळासाहेब शिंदेचा पाय मारला नसेल म्हणून ते आले नसतील. मला तिथे चंद्रकांत आठवडे पण दिसतोय पिवळीतला. आज मला वाटतं की इथे गरज नाही, कोवळीचे आमच्या नांदुरचे माधवराव शिंदे पण मला तिथे दिसतंय. म्हणजे पुढच्या लाईनीमध्ये विजयराव देसाई असतील, राजू भागवत असतील, संतोष चव्हाण असतील, किशोर खान असतील, राजू दळवी असतील, चंद्रकांत जाधव असतील, प्रभाकर जाधव असतील, तिकडे मोहनराव सावंत असतील, तर फैसल कासकर असतील. हे तर दिसतायतच, पण शेवटच्या टोकापर्यंत बसलेले जुने जाणते लोक मला या ठिकाणी दिसतायत. काय व्यक्ती जर म्हणतो आमची जागा गेली, आमदारकीची जागा गेली, आमदारकीची जागा गेली, कोण जबाबदार? जबाबदार कोण? संतोष झेराडे तुमच्यापासून सर्वांनी, बाळा कदम पासून सर्वांनी, विनोद झेराडे पासून सर्वांनी स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की इथली जागा घालवली कुणी? कसल्या कसल्या गोष्टी तुम्ही घालवली जागा ही? स्वतःला प्रश्न विचारा, ही जागा घालवली कुणी? आमदारकीची आता वाढ बघायला गेली वर्ष तुम्हाला अशी चूक केली. 2004 साली पक्षानं त्यावेळेला एकदा जागा हातातून गेली, गेल्या वेळेला गेली. पवार साहेबांनी स्वतःहून ही जागा आपल्याला दिली होती, त्यांच्या पक्षालाही जागा दिली नव्हती. पवार साहेबांनी ही जागा आपल्याला दिली होती. आणि आठवतं का मला, पवार साहेबांची चर्चा करून आपण या ठिकाणी बैठक घेतली होती, साधी बैठक बोलवली होती. त्यावेळेला सुद्धा जुने जाणते लोक असे सभागृहामध्ये गोळा झाले होते. एका ईर्षेनं जिद्दीनं की पुन्हा एकदा चिपळूण तालुका विधानसभेवर शिवसेनेचा प्रभाव फटकवायचा एका विचारात सगळे एकत्र आले होते. कोणाला पाहिजे ती शिवसेनेची जागा? कोणाला पाहिजे? कोण गेला आणि कोण आला ह्याची चर्चा करण्यापूर्वी जेव्हा ते होते तेव्हाच ते शोधत होते एक घर ते तेव्हा शोधत होते की आता मला कोण काय देतोय, मला सुरेश कदम काय देत आहे, मला आणखी कोण दुसरा रोहनमध्ये मला काय देतोय, भास्कर जाधव काय देतोय, आणखी कोण काय देतोय, ह्याची शोधकाम घेत आलं होतं. ते इथं काय तुम्ही तालुक्यामध्ये गपचूप मीटिंग घेत होता आणि देवरूपवाले संगमेश्वरवाले सांगत होते की आम्हाला फक्त उमेदवारी नको, तर आम्हाला उद्याचा आमदार हवाय. हे संगमेश्वर देवरूपवाले सांगत होते आम्हाला फक्त उमेदवारी नको. खरं तर तो संगमेश्वरचाच अधिकार होता. 3 वेळा चिपळूणला किती उमेदवारी मिळाली होती, त्यामुळे या वेळेला ती उमेदवारी संगमेश्वर देवरूपला मिळायला पाहिजे होती. पण संगमेश्वर देवरूपला फक्त उमेदवारी मिळाली असती. पण ही निवडून यायचं असेल तर शेवटी तर चिपळूणचाच उमेदवार पाहिजे होता, दुसरा पर्याय नव्हता. आणि म्हणून संगमेश्वरवाले सगळे हिसाब करून सांगत होते की चिपळूण मधूनच उमेदवारी जाऊ द्या आणि ती भास्करराव जाधवांना जाऊ द्या. कोण जाऊन देवरूपी संगमेश्वरला जाऊन सांगत होतं की आम्हाला चिपळूणला वाल्याला उमेदवारी नको. कोण सांगत होतं? हे जगजाहीर आहे, ते वर्तमानपत्रात छापून आलं की भास्कर या ठिकाणी 3 व्हायरल झाली, का पदाधिकारी भेटून उठले नाही. भास्कर जाधव असं म्हणाला होता की मला उमेदवारी पाहिजे म्हणून. भास्कर जाधव असं कधीच म्हणाला नव्हता. भास्कर जाधव एवढंच फक्त सांगत होता की ही शिवसेनेची जागा आहे, शिवसेनेकडे राहिली पाहिजे. कुठल्या निष्ठेच्या गोष्टी करायच्या, कुठल्या निष्ठेच्या गोष्टी करायच्या. इथं दुकानं पाहिजे होती. कोण अधिक मला काय येतोय आहे तिथे सगळे बसले सुधीर भाऊ तुमच्यापासून सगळी मंडळी आपण एकत्र काम केलेले लोक. कुठला पैसा होता बापल्याशी? न्यास तरी कोणाशी पैसा आहे? कोणाशी पैसा आहे? जेव्हा तिथं हराम होते बोलतात की आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला पैसे देऊ, आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला काम देऊ. आणि यांच्या बापदादीच्या प्रॉपर्ट्या होत्या काय? यांच्या बापदादीच्या प्रॉपर्ट्या होत्या? अरे पैसे ज्यांनी कमवले हे सगळे पैसे शिवसेनेच्या जीवावर पैसे कमवले, शिवसेनेच्या जीवावर कमवले. आणि ते पैसे आज शिवसेना संपवायला ते वापरतायत. त्या पैशाचा बाजार त्यांनी शिवसेना संपवायला लागला. आम्हाला दुःख नाही, आम्ही पैसे कमवले नाही. का आई मला दुःख?
काळीचे राहायला संतोष बसला आहे, संतोष मोरे आज त्याला घर भाषण त्याला द्यायला पाहिजे होतं. राजू भागवतांनी घर भाषण करायला पाहिजे होतं, पण ते मागं बोलतात, समोर बोलायला कसं आहे. आज त्यांनी अनुभवाच्या गोष्टी सांगायला पाहिजे, त्यांनी तिथे पत्रकारिता बोलायला हवं होतं. हा संतोष अनेक उदाहरणं सांगू शकतो. तो दिसायला साधा भोळा वेळा लोकांच्या दृष्टीने असेल, पण संघटनेकरता एक काळे बळीराम शिंदे, संतोष मोरे, शंकर शिंदे, श्रीपत मोरे, विजय शिर्के, भाऊ सावंत, एकनाथ घाट हे मुली नागेशराव पवार हे मुंबईत येऊन काय करायची, कशी शिवसेना आम्हाला लोकांना त्यांनी हाताशी धरून उभी केली, यांचा अनुभव कधीतरी आताच्या पिढीसमोर आला पाहिजे. निरोप बोलतो म्हणून मला काही लोक उपेश करतात, पण त्याची मला सुख ना दुःख ना खंत ना मला परवा नाही. ते काय माझ्या पाठीमध्ये 1999 पासून माझ्या मागे लागलेली नाही, ते लागलेले नाही. 2004 साली राष्ट्रवादीला मतदान करून मला पाडली, निष्ठेवंत आहे. आपली मतं प्रभाकर शिंदेला जरी इमानदारीने दिली असती, काय बघूया तर डिपॉझिट केलं नसतं. निष्ठावंत. पक्ष सोडतो तो गद्दार, पक्ष सोडतो तो पक्षद्रोही, पक्ष सोडतो त्याच्या नावाने आपण फार मोठ्या शिव्या देतो. आपल्या निष्ठा त्यातून निष्ठा सिद्ध होत नाही, त्यातून निष्ठा सिद्ध होत नाही. काय झालं 2019 साली मला मंत्रिमंडळाला घ्यायला हवं होतं का नको होतं. सगळ्यात जास्त जुना, सगळ्यात जास्त वेळा निवडून आलेला संतोष त्याकडे मी होतो ना, मला घेतलं नाही. मी फक्त एकदा जिजीविस्ताजवळ बोललो की माझा अधिकार होता, पण मला घेतलं नाही. त्यानंतर कधीही नाराजी व्यक्त केली, कधीही नाराजी व्यक्त केली. दुसऱ्या दिवसापासून सभागृहामध्ये उभं राहून भारतीय जनता पार्टीवर तुटून पडण्याचं काम, मला मंत्रिपद मिळालं म्हणून घुसून टाकण्याच्या वेळी तुटून पडण्याचं काम जर कोण करत असेल, अर्णव गोस्वामी पासूनचा रायगडचा किस्सा बघा पाडू, त्या सगळ्यामध्ये तुटून पडत असेल. कोणतं भास्करचा तो पडला होता, संपलं का नाही ना, आपल्याला मिळालं अडचण नाही. माझ्या आयुष्यात तर एक वेळाच, अनेक वेळा माझ्या पुढ्यातलं ताट ओढण्याचा अनेकांनी प्रयत्न केला, पण माझ्या आयुष्यामध्ये मी कधी कोणाचं ताट ओढलं नाही. अनेकांनी ओढायचा प्रयत्न केला. परवाच्या आमदारीचा तोच प्रकार होता, पण मी नाराजी नाही व्यक्त केली, नाराजी व्यक्त केली नाही. आज पक्ष फुटला, त्यावेळेला मला मंत्रिपद दिलं नाही, पक्ष फुटला. तो एकच कोणतरी एक माणूस म्हणाला की भास्कर जाधव हे आमच्याकडे आले होते सुरत पर्यंत, पण आम्ही त्याला घेतलं नाही. एकनाथ शिंदेना 100 वेळा त्यांनी फोन केला असं सांगितलं. मी अख्ख्या मीडिया समोर गेलो. भास्कर जाधव 100 सोडा, एक जरी फोन एकनाथ शिंदेला केला असता, हे जर तू सिद्ध करून दाखवलंस आरोप करणाऱ्यानं, तर तू एका बापाच्या पोटचा, आणि सिद्ध करून नाही दाखवलं 100 फोन एक फोन, तर तू 100 बापाच्या पोटचा, 100 बापाच्या आव्हान. हे सांगण्याचं धाडस मी केलं. मोठा मुंबईतला भाई दादा गँगस्टर असा तो माणूस. आपण आपल्या तत्वानं जगतो, तत्वानं मरतो, तत्वानं मरतो. मी अनेक वेळा सांगितलंय की पक्ष बदलणारे तर धोकादायक आहेत, गद्दार आहेत, तर त्याच्यापेक्षा पक्षात राहून पक्षाच्या विरोधात जे कारवाया करतात ते माझ्या दृष्टीनं महागद्दार असतात. हा पक्षात राहून वरती मी निष्ठा काय बोलायचं, आम्ही कुठे गेलो नाही, गेला असत तर बरोबर हो. काय चाललंय हे काय पद आहे का म्हणता, खर्च आहे आम्हाला माहिती आहे, नाही असा मार्ग नाही, पण त्यालाही काही मार्ग असतात, त्यालाही काय मार्ग असतात. आणि म्हणून निष्ठेनं राहणं. मी आज सांगतो तुम्हाला, आज
मी सांगतो त्या पद्धतीने मी सांगतो तसं काय सगळं असतं. माझी काम करण्याची पद्धत अनेकांना माहिती आहे. सगळ्यांना एकत्र बसतो घेऊन एक पदाधिकारी जरी नेमायचा असला, एक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्याला उमेदवारी द्यायची असली तरी सगळ्यांना घेऊन बसतो आणि मी चर्चा करतो. शंकरराव शंकरराव इच्छुक आहेत, संतोष देहाडे पण इच्छुक आहेत, सर्व बेटकर पण इच्छुक आहेत. असणार होता असायला पहिला बाळासाहेब माने. बरोबर आहे. माझी हिंमत आहे त्या तिघांना एकत्र बसवायची, तिघांना एकत्र बसवायचं, तिघांची चर्चा करायची. चला आपण एकमत करूया. एकमत नाही झालं तर गेले 22 वर्ष 2004 सालापर्यंत संघटनेमध्ये अशी एक वाक्यता होती. शेतमी निर्णय दिला की त्या निर्णयाच्या विरोधात कोण बोलत नव्हतं. खऱ्याने दिलेला पण तो निर्णय मी परस्पर जाहीर करत होतो. अगोदर सर्वांची चर्चा करत होतो. अशा पद्धतीनं संघटना आपण आजही ती माझी कार्यपद्धती. भागामध्ये लोक इथं आले काय आधी समोर बसून निर्णय करतो ना, कारण माझ्यामध्ये धाडस आहे. त्यातला कोणतरी एक वाघ असेल, कोणतरी कोला असेल, कोणतरी एखादी बकरी असेल. तो वाघ आणि बकरीला एकत्र बांधून न्याय करायची हिंमत ते धमक माझ्यामध्ये आहे. माझ्यामध्ये आहे. मला माहिती आहे तो वाघ असला की माझ्याकडे त्या बकरीवर तो हात टाकू शकत नाही. पण त्याने हात टाकायचं धाडस केलं तर बकरी करूनच त्याचा धाडसाचा खात्मा निघेल राहणार नाही. त्याला पण माहिती. आपण निर्णय करूया. उद्या जिल्हा परिषद पंचायत समिती आल्या, नगरपालिका आल्या, शहरामध्ये ज्या आनंद दिघेंचं नाव घेतात. आज रामदास पाटील माझ्याबरोबर नसतील, अण्णा महाडिक वारला असेल, पण ज्या वेळेला गौरी ओवसल्या त्या दिवशी आनंद दिघेंचा मृत्यू झाला, ते स्वर्गवासी झाले. त्यांच्या अंत्यदर्शनाला मी तिघेजण गेलो होतो. रामदास राणे, मी आणि अण्णा महाडिक. आम्ही अंत्यदर्शन घेतलं. रस्त्यामध्ये आलो, एका पर्यामध्ये आंघोळ केली आणि आम्ही गाडीमध्ये चर्चा केली रात्रीची. हे कसं काय शक्य आहे? ठाण्यासारख्या शहरामध्ये, मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये हे कसं काय शक्य आहे? गौरी ओवसाच्या दिवशी हिंदू धर्मातल्या महिला गौरी ओवसल्यानंतर कुठल्याही महिलाचं दर्शन घेत नाही. घरात आलो पण महिला नुसत्या ओसेल होत्या आणि धावत 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 रडत रडत आनंद दिघेंच्या अंत्यदर्शनाला येत होत्या. त्याच्यामध्ये हिंदू होत्या, मुस्लिम होत्या, ख्रिश्चन होत्या, इसाई होत्या, बौद्ध होत्या, भैय होते, महाराष्ट्रीयन होते, इमान महाराष्ट्रीयन, सगळ्या जाती धर्माचे लोक होते. आम्ही तिघेजण तासन तास उभं राहून बघत होतो. एका बाजूला उद्धव साहेब उभे होते, एका बाजूला राजसाहेब उभे होते. जे कोणी नालायक म्हणतात ना, ते आनंद दिघे जेव्हा वागले त्यावेळेला उद्धव साहेब फिरकून बघितलं नाही. मी माझ्या डोळ्याने बघितलं, हजर होते. खोटं बोलतात. एका बाजूला उद्धव साहेब होते आणि एका बाजूला राजसाहेब होते आणि आम्ही तासन तास बघत होतो. आणि आम्ही गाडीमध्ये चर्चा केली. गाडीमध्ये चर्चा केली की ठाण्यासारख्या शहरामध्ये अनेक जाती धर्माचे लोक, एक माणूस जर आपल्या सेवेला एकत्र संवाद करत असेल तर आपल्या चिपळूण शहरामध्ये आपल्या शिवसेनेला झेंडा का फडकत नाही? आणि आपल्या शिवसेनेला झेंडा फडकला पाहिजे. काय पैसेपासून सगळे राजे बांधवांपासून शहरातले काही लोक आहेत. नेहमीप्रमाणे भरलेच्या शहरातले लोक होत आणि म्हणून शहरातले पण लोक आहेत. रोज सकाळी 8 म्हणजे 8 बाहेर पडायचो. 2 माणसे उद्या तर 5 माणसे उद्या, 2 माणसे उद्या तर 5 माणसे उद्या त्याला घ्यायचं आणि चिपळूण शहरातले प्रत्येक बिल्डिंग, प्रत्येक घर आम्ही केलं आणि एक वेळा फक्त आम्हाला संधी दिली. 1997 साली परवाच्या दिवशी राजू भागवतांनी सांगितल्याप्रमाणे एकच युतीच्या नगरसेविका आल्या होत्या. आम्ही लोकांच्या मनाला पादळ फोडला बाळासाहेब. आणि आमचे 12 आणि त्यांचे 12, 24 पैकी दोघांचे 12 आहे. आणि जनतेमधून नगराध्यक्ष निवडून यायच्या होत्या. रमेश नीर हे रत्नागिरी जिल्ह्याचे काँग्रेसचे अध्यक्ष होते. शेवटच्या रात्री त्यांनी घात केला आणि गुरटेबळींच्या विरोधात एक पत्रक काढलं की काँग्रेस पक्षाचा या उमेदवारीला काही संबंध नाही आणि केवळ आमची नगराध्यक्षा गुरटेबळी 69 मताने पराभूत झाली. हे चित्र आम्ही बदललेलं आहे.
हे चित्र आम्ही बदललेलं आहे. 1997 साली ज्यावेळेला एकच फक्त नगरसेवक निवडून आला तेव्हा खुलेआमपणे चिपळूण तालुक्याला मी सांगितलं होतं की आजपर्यंत जे जे यश मिळालं त्या यशाचा मानकरी तुम्ही मला दिला ठरवला, त्याच्या हात पुढे मला घातले. आज कोणाचाही दोष नाही, तर आज जो पराभव पत्करलाय ते यश जर माझा असेल तर पराभवाचा मानकरी सुद्धा मीच आहे हे धाडसानं सांगण्याचं काम मी केलं. ह्याच्यात जर ढकलण्याचं काम नाही केलं आपण. आजही मी तुम्हाला सांगतो चिपळूण शहरामध्ये बाळा तुम्ही सर्वांनी बाहेर पडा. तुम्हाला तुमच्याबद्दल लोकांचं मत बदलावं लागेल. हे तुम्हाला स्पष्टपणे कोण सांगणार नाही. सगळ्या बहुतेक पदाधिकाऱ्यांना मत बदलावं लागेल. तो हरामखोर शशिकांत मोदी मी आग्रह करतो की ह्या नगरपालिकेचा शहर प्रमुख करा. बोलो चांगला आहे तेव्हा मला मोहन मिळून सांगितलं हा चांगला किंवा काय नाही, तुम्ही या हायकोर्ट विश्वास ठेवू नका, हा नगरपालिकेचा धावा आहे म्हणा. बोलला तुम्ही पण मी म्हटलं चांगला आहे. का गेला, कशाबद्दल गेला, त्याने मला फोन केला. मी मला बोलायचं काय बोलायचं ते काय झालं, माझ्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला. बर काय झालं तर माझं जवळजवळ 35 ते 40 लाख रुपयाचं बिल थकलंय. त्या 35 ते 40 लाख रुपयाचं बिल थकलंय. तर मग ते मी अनेकांना बोललो आमच्या नेत्यांना. मग काय झालं पुढे काय एक पैसा माझा वसूल नाही झाला. मग मी रवी चव्हाणांकडे गेलो, भाजपचे अध्यक्ष रवी चव्हाणांकडे गेलो आणि मग रवी चव्हाणांनी त्याचे 14-15 लाख रुपये माझे वसूल करून दिले. म्हणून मी आता पक्ष सोडतो. तू सांगा की 15-16 लाख रुपये हे असले जर विकाऊ असती, मला रोहन मध्ये एवढे पैसे देतोय, मला सुरेश कडे एवढे पैसे देतोय, आणखी कोण कोण एवढे पैसे देतोय, त्या सगळ्यांना ऐकलं सोडून जो प्रशांत यादव के घरात रोज सकाळी उंजळलं की प्रशांत यादवच्या घराच्या खाली आहो दुसरा माणूस विजयला भराय ना, कारण तुम्ही त्यांच्याबरोबर असतो जास्त. काय ही शिवसेना, हे शिवसेनेचे पदाधिकारी, हा तुमचा स्वाभिमान शिवराज्याभिषेकात